असं बॅटर बनवलात ना तर मला 100% खात्री आहे डोसा फेल होणारच नाही आणि एकदम हॉटेल स्टाईल क्रिस्पी बनेल। म्हणून व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि स्किप करून जाऊ नका। इथे मी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 2 टेबलस्पून चणा डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून मेथी ॲड केली आणि पाणी ओतून साधारण 4 ते 5 तास भिजत ठेवलं। 4 ते 5 तास भिजवल्यावर त्यात 1 कप भिजवलेले पोहे ॲड केले आणि सगळं मिक्स करून मिक्सर जारमध्ये थोडं सोप तांदूळ आणि डाळ घेऊन त्यात थोडंसं गरजेपुरती पाणी टाकून बॅटर वाटून घेतलं। बॅटर ना जास्त घट्ट ना जास्त पातळ पाहिजे। नंतर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून 8 ते 9 तासासाठी उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं। वाह, किती मस्त फर्मेंट झालं डोशाचं बॅटर। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं। डोसा टाकताना तवा ना खूप गरम ना थंड, एकदम परफेक्ट हीटवरती पातळसर डोसे घालून घ्या। वरून थोडंसं तेल किंवा तूप टाका। गोल्डन ब्राऊन कलर आल्यावर क्रिस्पी डोसा खायला तयार आहे। तुम्ही डोसा बॅटर कसं बनवता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।